नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्तालयामध्ये एक नवीन पदभरती आहे, त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही तुम्हाला मी ॲड दाखवत आहे. ओके. तर याचं कार्यालय जे आहे ते मुंबईमध्ये आहे. तर ग्रुप बी राजपत्रित आणि गट क च्या या सेवामध्ये पदभरती असणार आहे. त्याच्यामध्ये पद सांगतो तुम्हाला. तर गट ब राजपत्रित विधी सहाय्यक आहे. S15 श्रेणी आहे. त्याची 41,800 ते 1,32,000 एवढी वेतन श्रेणी आहे. 3 पदं आहेत. त्याच्यानंतर लघुलेखकसाठी 2 पदं आहेत. लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी 22 पदं आहेत. गट क निरीक्षकसाठी S13 ची आहे. तर याला जर तुम्ही बघाल तर ही आहेत 121 पदं, 35,400 ते 1,12,000 रुपये एवढी पगार आहे. आणि वरिष्ठ लिपिकसाठी आहे 8 पदं, 31 सॉरी S8 आहे, 31 पदं असणार आहे ती. तर असली 179 पदांकरता ही पदभरती होणार आहे. तुम्हाला फॉर्म जी तारीख आहे ती 11 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरू शकता. आणि फीज जी आहे तुम्ही ऑनलाईन यांनी हे करायची तारीख जी आहे शेवटची तारीख तर 3 ऑक्टोबर ही असणार आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही बघाल की ऑनलाईन परीक्षेची दिनांक ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होईल ही. त्याच्यानंतर ना तुम्हाला काही डाऊट आले तर तुम्ही इथे कॉल करून विचारू शकता. त्याच्यानंतर ना फीज ओपनसाठी 1,000 रुपये आणि कॅटेगरीसाठी 900 रुपये एवढी फीज असणार आहे. नॉन रिफंडेबल फीज असणार आहे. आता बघा विधी सहाय्यकसाठी कोणती कोणती हे लागतं ते सांगेल. तर तुम्हाला लॉची डिग्री लागेल किंवा त्याच्या संदर्भात कोणतीही ही डिग्री असेल समतुल्य डिग्री ते शासनाने घोषित केली आहे ते लागणार आहे. त्याच्यानंतर 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर लघुलेखक उच्च श्रेणीसाठी जर बघितलं तर तुम्हाला माध्यमिक शालांत पाहिजे 12वी पाहिजे. त्याच्यानंतर ना ते 10वी पाहिजे. माध्यमिक शालांत आहे. त्याच्यानंतर ना लघुलेखकाचा स्पीड तुम्हाला 120 आणि इंग्रजी टंकलेखनचा 40 एवढा तुम्हाला स्पीड पाहिजे असेल. मराठीचा 30चा स्पीड पाहिजे असेल. सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला. लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी 22 पद आहे. तर यासाठी तुम्हाला पर 10वीच लागणार आहे. नंतर लघुलेखकांचा 100 पाहिजे असेल. त्याच्यानंतर ना हे मराठीचं असेल. इंग्लिशचा टंकलेखन इंग्लिशची टायपिंग स्पीड तुमची 40 शब्द प्रति मिनिट असणार आहे आणि मराठीचे 30-40 पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर निरीक्षक 121 पद आहेत. तर याच्यासाठी कोणतीही डिग्री चालणार आहे. तर कोणतीही डिग्री जर तुम्हाला हे करू शकता समोरू शकता इथे. साठी कोणतीही डिग्री तुम्हाला चालेल लक्षात घ्या आणि फक्त तुम्हाला टायपिंग जी आहे ती 30-40 ची तुम्हाला टायपिंग आवश्यक असणार आहे. सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे. दादा थोडं थांब ना, एकच मिनिट थांब ना थोडं.